सकाळपासून उत्साहात सुरू असलेलं मतदान वसई विरारमध्ये दुपारनंतर थंडावलेलं पाहायला मिळालं। तर दुपारी 1 नंतर मतदानाची आकडेवारी समोर आली। ते 1 वाजेपर्यंत फक्त 31% मतदान झालेलं आहे। सर्वाधिक कमी मतदान जे आहे नालासोपारा मतदारसंघामध्ये झालेलं आहे। नालासोपारा संघात अवघं 21.20% मतदान झालेलं आहे। तर बोईसर मतदारसंघामध्ये 33%, डहाणूमध्ये 33.23, पालघरमध्ये 36.80, वसईमध्ये 31.6 आणि विक्रमगडमध्ये 37.72% इतकं मतदान झालेलं आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली होती, परंतु दुपारनंतर हा कल जो आहे कुठेतरी मंदावलेला आहे। तर दुसरीकडे मतदान करून आपल्या मतदारांना भुलवण्यासाठी अंकित सलूनमध्ये आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मोफत हेअर कटिंग सेवा देण्यात आलेली आहे। मतदारांमध्ये जनजागृती व्हावी त्यासाठी ही जी आहे शक्कल लढवण्यात आली। लोकशाहीला बळकट करण्यासाठी जी आहे ही शक्कल या सलूनवाल्याने लढवलेली आहे, त्यामुळे त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तर दुसरीकडे वसई पश्चिमेच्या वर्तक कॉलेज या मतदान केंद्रावर चक्करहून एक मतदार कोसळला आणि दुपारी मोठ्या प्रमाणात ऊन होतं। अशोक तिवारी असं या इसमाचं नाव आहे आणि वसईचं तापमान त्यावेळेस 37 अंश इतकं सेल्सिअस होतं, परंतु त्याला तात्काळ मदत मिळाली आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जाते। एकंदर अजून 4 तास आहेत, म्हणजे दुपारी 1 ते संध्याकाळी 6ची आकडेवारी येणं बाकी आहे। अंदाज असा आहे की 50% जे आहे मतदान होईल, परंतु मतदाराची जर वर्गवारी केली तर वसई स्टेशन परिसरामध्ये बूथ वाईज जर आपण मतदानाची आकडेवारी काढली तर 60 ते 70% इतकं मतदान झालेलं आहे। तितकंच चांगलं मतदान पश्चिम पट्ट्यामध्ये जे आहे बूथ वाईज 60 ते 65% इतकं मतदान झालेलं आहे, परंतु हे मतदान कदाचित 55% जाण्याची देखील शक्यता ओव्हरऑल नाकारता येत नाही। त्यामुळे वसई विरारकरांना आव्हान आहे की अजून तुम्ही मतदान केलं नसेल तर घरातून बाहेर पडा, तुमच्या ज्या मतदान केंद्रावर तुमचं नाव आहे त्या ठिकाणी जा आणि लवकरच अशा प्रकारे जे आहे आपलं मतदान करून आपल्या लोकशाहीला बळकट करण्याचा प्रयत्न करा। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई।